केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या सोबत आहेत। सर, आज पालखी मार्गाची पाहणी बसमधून करताय आणि ताफ्याच्या गाड्या सुद्धा कमी केल्या। नाही, मुळामध्ये असं आहे की प्रधानमंत्र्यांनी जे आव्हान केलं ते देशहिताकरता महत्त्वाचं आहे। कारण आपल्या देशाला पेट्रोल, डिझेल आणि गॅस यातलं 87% आपण आयातीवर अवलंबून आहोत आणि येणाऱ्या काळात जी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामध्ये आपल्याला अल्टरनेटिव्ह फ्युएल आणि बायोफ्युएलला गती द्यायची गरज आहे, ती सरकारने दिली आहे। पण त्याचबरोबर एक्झिस्टिंग या ठिकाणी पेट्रोल, डिझेलचा आणि गॅसचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न आहे। त्या दृष्टीनेच आजच्या याच्यातून आपण आज बसमध्ये प्रवास करतो आहे आणि या सगळ्या याच्यातून जेवढ्या गाड्या होत्या त्या बऱ्याच प्रमाणावर कट केलेल्या। सर, पालखी महामार्गाची पाहणी नेमकी कशी असेल, कारण की तुम्ही अनेक वर्षांपासून या महामार्गावर स्वतः जातीने लक्ष देता। असं आहे की मी मंत्री झाल्यानंतर जसं महाराष्ट्रातलं पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट किंवा माहूर असे वेगवेगळ्या प्रकारची स्थानं आहेत, जी धार्मिक स्थानं आहेत जिथे धार्मिक पर्यटन होतं, तसं देशामध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री इकडे अगदी मानस सरोवरापर्यंत आपण रस्ता बांधतो आहे। म्हणजे श्रद्धेपोटी असे जाणारी आपली जी सगळी भाविक आहेत त्या ठिकाणी अनेक अडचणी होत्या, दूर करून त्या ठिकाणी मोठा रस्ता बांधणं जेणेकरून त्या लोकांना एक कम्फर्ट लेवल प्राप्त झाली पाहिजे, त्रास व्हायला नको आणि त्यांना दर्शनाचा आनंद मिळाला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पंढरपूर हे सगळ्या महाराष्ट्राचं आणि देशातल्या लोकांचं आस्थेचं प्रतीक आहे आणि खरं म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायातून लाखो लोक दरवर्षी पायी चालत पंढरपूर आणि देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जातात। एक ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि एक तुकाराम महाराज पालखी मार्ग, आणि या सगळ्या रस्त्यावर एवढ्या अडचणी, चालायची अडचण, ट्रॅफिक जाम, ही सगळी परिस्थिती मी बघितली आहे। त्यामुळे मला आधीपासून मनात इच्छा होती की याचं काहीतरी सोल्युशन निघालं पाहिजे। मी जेव्हा महाराष्ट्रात मंत्री होतो, बांधकाम मंत्री, तेव्हापासून माझ्या मनात होता। त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग करून मी काम जवळपास 12,000 कोटीचं हातात घेतलं आणि आता यानंतर यावर्षी नक्कीच या रस्त्यामुळे जी काही लोकांना त्रास होता तो कमी होईल, कारण आपण आता पालखी मार्गाकरता वेगळ्या प्रकारचं 3.5 मीटरची एक नवीन लेन ते पण तयार केलेली आहे। तर मला खूप समाधान आहे आणि माझं परमभाग्य आहे की मला हे काम करण्याची संधी मिळाली। शेवटचा प्रश्न एकच होता की काही वर्षांपूर्वी तुम्ही असं म्हणाला होतात की वारकऱ्यांना थेट पंढरपूरपर्यंत पायी जाण्यासाठी जे अडचणी येतात, म्हणजे पायाला चटके बसतात, तिथे ग्रीन कॉरिडॉर, एक ग्रीन पॅसेज जो आहे तो बनवावा, फिजिबल आहे सर? आणि येत्या काळात काही त्याच्यात पुष्कळ चेंजेस केले आहेत। जेवढं तिथं ज्ञानेश्वरीमध्ये ज्या वृक्षांचा उल्लेख होता ती वृक्ष सगळी या ठिकाणी आपण लावलेली आहे। जवळपास या ठिकाणी अनेक झाडं ट्रान्सप्लांट केली आहे। म्हणजे ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 23,700, त्याच्यामध्ये वड, पिंपळ, लिंब, नांदुकरी ही सगळी झाडं आहेत। संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 18,400 प्लांट्स, वड, पिंपळ, लिंब, नांदुकरी हे सगळे लावली आहेत। शिवाय 400 झाडं ट्रान्सप्लांट पण केली आहे। अनेक ठिकाणी आता याच्यातून ऐतिहासिकदृष्ट्या ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज पालखी मार्गावर कशा प्रकारे आपल्याला लोकांना श्रद्धेच्या दृष्टीने त्या ह्याच्यात कशा रस्त्याच्या मध्ये त्या आठवणी कशा ठेवता येतील, कोरता येतील, याचा प्रयत्न या सगळ्या ह्याच्यात आहे। तर आपण बघू शकतोय की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पालखी महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केलेली आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।